नमस्कार. आणि आज आहे बेंदूर आणि बेंदूरचं सगळं साहित्य तर आम्ही आणलेलं आहेच. तुम्ही आणलंय का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इकडे बघू शकता आम्ही छान असं गायींना रंगवलेलं वगैरे आहे. आणि पुढे आमच्या इथून रोडने खोंड वगैरे चाललेले त्यांना. आणि त्यानंतरच आम्ही इथे कुंडगुळी बनवलेल्या आहेत. आणि तुमच्या इकडे काय म्हणतात त्याला मला कमेंटमध्ये सांगा. ती आम्ही गायींच्या शिंगामध्ये बांधत आहोत. आणि बांधल्यानंतर आणि आम्ही ते छान अशी गायींची पूजा करून घेत आहोत. तर गायींची पूजा कशी करायची असते तर स्टार्टिंगलाच तर ज्याने गायी पकडलेल्या आहेत त्याला कुंकू वगैरे लावायचं असतं. त्यानंतर गायीचे पाय धुवायचे असतात आणि गायीला सुद्धा हळदी कुंकू लावायचं असतं. हळदी कुंकू लावल्यानंतर तिला जो काही आपला पुरणपोळीचा नैवेद्य आहे तो तिला दाखवायचा असतो. आणि दाखवल्यानंतरच थोडंसं तांदूळ तिच्यावरती टाकायचे असतात. आणि ज्वारी किंवा जे कोणतंही आपल्या घरामध्ये धान्य आहे ते सुद्धा तिला थोडंसं चारायचं असतं. आणि अशाच पारंपरिक पद्धतीने हा बेंदूर सेलिब्रेट केला जातो. तर तशाच प्रकारे आम्ही सगळ्याच गायींची पूजा वगैरे करून घेतलेली आहे. आणि पूजा करून झाल्यानंतर आम्ही त्यानंतर आम्ही उरलेला स्वयंपाक जो आहे ते करून घेतलेला आहे. आणि बघू शकता इकडे चुलीवरची छान अशी पुरणपोळी कशी फुगलेली आहे. तुम्हाला आवडते का मला नक्की सांगा. आणि तुमच्याकडे चुलीवर स्वयंपाक करतात का हे सुद्धा सांगा. इकडे सगळा स्वयंपाक झालेला आहे. आणि सगळा स्वयंपाक झालेल्याच्या नंतर आम्ही सगळेच इथे जेवण करत आहोत. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.